बघ वेगी उडी घालून जेते गजेंद्र ग्राना शिरापना ते त्याला अरे बाबा त्या ठिकाणी सोडून या गजेंद्र वाहन अरे या ठिकाणी गरुडाचं वाहन सोडलं आणि जे ते त्या गजेंद्राला ग्रहण लागले म्हणजे संकटात गजेंद्र पडला आला आपण शीघ्र काही म्हणून तुकाराम महाराज म्हणले हा केसरच रुंडी घालूया स्तंभ फोडी देव कुठं बघायची गरज नाही पण विश्वास जर असेल आणि तुम्ही जर त्याच्यावर भरवसा टाकला तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकल भोगता होय त्यांचा या प्रकारे गरुड मागच राहायला बरेच किती अंतर राहिलं हे सांगता येणार नाही आणि देव जे गेला गजेंद्राच्या जवळ येऊन उभा राहिला आणि काय झालं पुढे गजेंद्र ग्रहग्रस्तातीरिना काय पुरीला करुणावचना जेने भगवंता पावा इकडं अशा प्रकारे देव जाऊन उभे राहिले तर गरुडाला त्या गजेंद्राची अवस्था कशी जाणती करुणा आल्यावर कशी माणसं रडत होती तसं ह्या करुणात ग्रहण झालं त्याला आणि या करुणा अवस्थेमध्ये ते टपल्यात असणार नादात काही कळत नव्हतं काही कळत नव्हतं जसे काही माणसं दादा बरं आहे का आता दादा निस्ती मान हलवतो अशा प्रकारे असणारा गजेंद्र काय कळत नाही देव जवळ आलाय हेही कळाना कारण संकट आलंय ना ज्याचं जळत त्यालाच कळतं आता तुम्हाला हसू येतंय बरंही वाटतंय वाईटही वाटतंय पण गजेंद्राला काय वाटत असेल त्यालाच माहिती हा एवढ्या प्रकारची अवस्था अशी होती आणि या प्रकारच्या अवस्थेत देव आमचा तिथे गेला तुम्ही म्हणता गरुड कुठे गरुड पार नगरच्या पलीकडे अजून आणि भगवान असणारा गजेंद्र पशी इथं आलाय तुमच्या गावात अशा प्रकारचा प्रसंग झालाय नकरे गर्जना कर्मेला करी धरणिया जलांतरे बलात्कारे गांधीरा मोठ्या प्रकारचं सरोवर होत आणि सरोवरामध्ये असणारा माणूस कसा हे होतो आपण घात करून शत्रू झालो मी दावेदारू बरेच माणसं मायकाच्या पायी असे संकटात पडतील ऊन लागलं अरण्यात म्हणून पाण्यात जाऊन पडले पाण्यात पडल्यावर गजेंद्राने पाय धरला कोणाचा गजेंद्राचा नकराने आणि मग किती 1000 बायका होत्या काय कमी होत्या काय पण त्या टायमाला ते मगर असा झटका दिला की समजा मेळची मेळच फरगडायचा समध्याने सोडून दिलं ज्या काही जास्त हुशार बायका होत्या 1000पैकी त्या म्हणले लेकरं हो नका म्हाताऱ्याच्या नादी लागू आजची उद्या हे जाणारच होत जाऊ द्या समध्याने हळूहळू सोडलं सारे माघारी निघाले करोनाच्या काळात मौतीला कुणी येत नव्हतं एकलंच म्हातारा तिकडे जायचं ही अवस्था झाली तसं सारे सोडून गेलं त्या ठिकाणी गरुडाच्या पशी त्या गजेंद्रापाशी कुणी राहिलं नाही अशी जी अवस्था झाली त्या टाइमाला अजून काय काय झालं पुढे ऐका माझा सोडिले माझी पत्नी पुत्रे सोडिले सोजनी अंती कोणी नाही कामा कोणी नाही रे कोणाचे अंती एकल्यानी जायचे कोणी नाही बर का हा बाईल म्हणे खरं मरता तरी बर जो बरवा चाले दोरी धामधाम तेव्हा बहीण म्हणे दादा
जेव्हा रोज पाकिट भरून येतंय तवार बायको म्हणते यावर रोज जा की रामायणाला. तशा प्रकारे असणारे कुणी कुणाचं नाही. आणि या ठिकाणी अशी अवस्था झाल्याच्या नंतर मुलाबाळाने म्हणले आजचं पिकलेलं पान गळून गेलं असतं, मुलांनी सोडून दिलं, म्हातारा आज न उद्या जाणारच, पण संकट फार वाईट आहे. अशा प्रकारचं प्रत्येक जण बोलायला लागला. 1000 पत्न्या, मग आता एकीला एक किती लेकरं असतील? त्या काळात 10 लेकराची मर्यादा होती. हिशोब तुम्ही लावा पुन्हा सांगा. चला. माझे लाग्राचे मुखी अर्पुणे अवघे जणी जळा प्रासुने आम्ही वांचलो माविने उल्हासुने. मग अशा प्रकारे त्या गजघराणाची अवस्था पाहिल्याच्या नंतर जाऊ द्या म्हणलं आता काय खरं नाही, आपला हातपाय धुवा. आणि साऱ्यानं गुण केला पाण्यामध्ये. थोडं थोडं पाणी पिले रे दादा भाऊन सारे निघून गेले, कोणी नाही. तेव्हापासून बघा उशीर झाला मातीला तर म्हणते कालपासून लोक उपाशी होते. आणि पीठ उस्तरवरी जाळ लागूसत मग ते त्या पाण्याला काढा पुढे निघा. तशा प्रकारे यांनी साऱ्यानं गडबड केली, पाणी पेले, हात धुतले, पाय धुतले आणि साऱ्यानं प्रायण केलं रे दादा हो. हे पाहिलं कुणी गजेंद्राने, काय असते अवस्था आहे. असं गजेंद्राने पाहिलं, काय वाटलं असेल बरं? काय वाटलं असेल बोला. ऐसे ती माझ्या सांडिता मी सोडले त्याची ममता तेव्हा आठवले चित्ता रे रचिता प्राणांती. असं ज्या टायमाला गजेंद्राला सोडलं त्या टायमाला कळालं, माणसाला दमानी कळतं. कधी कळतं? राग महान असतो बरं वाटतं, पण त्याच्यावर रोग पडल्यानंतर नसतं पेटलं झालं असतं. तसं या ठिकाणी संदेश निघून चालले. आणि मग त्या टायमाला म्हणले अरे 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 कोणी कोणाचं नाही. आणि मग आता कोण आहे? अनेक दुसरे मज नाही आता. आता कोण आहे मला? कोण नाही देवा. म्हणून या ठिकाणी फक्त तिथून पुढे गजेंद्र देवाचा आठव करू लागला. आणि आतापर्यंत मला इतके पोर आहेत, इतक्या पत्नी आहेत, इतक्या तळण मी त्या कुणाला आणि या मोठ्या असणाऱ्या ह्याला तर खलास करीन कुणाला त्या घराला. अशा प्रकारे असणारा विचार करीत होता. पण झटका दिला आणि समदेत पडले, हातपाय धुतले, निघाले. मग याला कळालं की आता कोणी कोणाचं नाही, आता आपलं काही खरं नाही. करुणासारखं झालं, पुढं काय नाही. भगवंता तरी तुटली दुस्तर ममता ताटवा ते चित्ता रे रचिता कृपाळो. आपल्या वय नाही मी बोलत. हे कधी आठवलं त्याला? देवाचीच कृपा झाली तेव्हा त्याला बुद्धी निर्माण होती. आणि आता आपल्याला कोणी नाही, म्हणून देवाला कुठं काय करायचं त्यालाच माहिती. आपण उगं म्हणतो मी असं केलं म्हणून तसं झालं, काही होत नाही. देवालाच बुद्धी येते, तो बुद्धी देतो. बुद्धीप्रमाणे आपण म्हणतो इथं नाही वाचायचं, चला औरंगाबाद. हे बुद्धी देता कोण आहे? अशा प्रकारे असणार त्या भगवंताला कृपा निर्माण झाली, याला बुद्धी निर्माण झाली की आता देवाचं भजन कर. आणि देवाचं भजन कर म्हणल्याच्या नंतर त्यांनी असणार भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केलं. चिंतन सुरू केल्याच्या नंतर देवाला बोलिल्याशी जाता येत नाही. देव मनाने येत नाही. देव असा गमतीचा आहे, देशी तेव्हा घेशी आयसा शशी उदार. आणि ज्या टाइमाला द्रुपदीचा क्षय झाला, सोडवलं, कोणती द्रुपदी धर्म रडायला लागले, म्हणले देवा विजत राखून राखतो पण दमाने. तेव्हा म्हणला तुम्ही मला बोलवलं का? मनाने मी कशाला येऊ? त्याच्यासाठी माणूस चांगला माणूस बोलवल्याशी येत नाही, पण बुद्धी जाता तोय. आणि मग त्यांनी जेव्हा हात मारली गजेंद्राने तेव्हा देव तिथे गेला. बोला अंतकाळीचा सोयरा
एक श्रीहरीची निर्धारा ऐसे मानला गजेंद्राच पुत्र दारा मोठ्या देव सोयीरा दिनाचा किंवा अंतकाळीचा अशा प्रकारचा एकच आहे दिनाची माऊली अशा प्रकारे असणार ही चाल श्रीरंग महाराजांनीच म्हणून नाही का अशा प्रकारे गोड गायचा आणि म्हणून त्या दिनाची माऊली माय जगन्नाथ बापा जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अशा प्रकारचा देव आणि त्या ठिकाणी आला पुढे काय झालं निशेष गोरी ममता स्मरणादर पडिय चित्ता भजनी आवडे भगवंता उल्हासता स्वानंद डोळ्या दृष्टी न पडता पाहिलं का म्हणून माणसाच्या मनामध्ये माझ्या जीवीची आवडी पंढरपुराले हिंगुली पांडुरंगी रंगडे अशी अवस्था झाली आणि मनामध्ये असणारं प्रेम निर्माण झालं आणि प्रेमाच्या ठिकाणी आनंद निर्माण होतो कुणाला आनंदाचा लाटा उचलती प्रेमाच्या ज्या टाइमाला आनंद निर्माण होईल माणसाच्या हृदयात आणि त्या टाइमाला मग प्रेम वाढतं आणि प्रेम वाढलं म्हणजे मग पीठीवर वेगळ्या चाली वाचा वाटतात ना तसं झालं गुरु गजेंद्रला काय अर्पणे भगवंता ती संचितार्थ नयाता त्यावरी श्रीपुत्रांची सत्ता स्वयमागताने दिते काय देवाला मी मग सांगितलं ना देव घेतल्याशिवाय देत नाही आणि म्हणून आता देव जवळ आलाय पण जवळ येत नाही त्याला काय द्यावा हे बी त्या गजेंद्राला कळलं पण आता जर मनावर त्या ओपरीमध्ये सप्ताह चाललाय देव कसे 200 रुपये पोर म्हणते काम आहे का काही आन बायको तर म्हणे म्हाताऱ्याने उठून जायचं केलं माय काय करावं कुणीच काय द्यायचं नाही मग काय करावा आता ते देव तर आलाय माझ्यापाशी त्याला देव काय हे बी मनातच कळालं पण आता देवाला काही नाही अंग तर उचलत नाही हात उचलत नाही डोळ्यावाट पाणी वाहू लागलं गजेंद्राच्या अरे दारात देव आला आणि त्याच्याजवळ द्यायला काही नाही एक माणूस बिना बोलीत आपल्या दारात आला त्याला अतिथी म्हणतात आणि त्याला म्हणलं ना काम आहे का तुला काय बक्की पोळल्या घरी